बघतोय सामन्याला सुरुवात करूया. ग्रामस्थ मंडळ खाणाव आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खाणाव आयोजित जाणता राजा चषक 2026 खूप चांगलं पर्व राहिले. अगदी सातत्याने आपण बघतोय आजचा 5वं डे नाईट फॉर्मॅट मध्ये. आता डे नाईट राहिलंच नाही, नाईटच कंटिन्युअसली आपण रोज खेळतोय. टीम्स थोड्या उशिरा येतात, हरकत नाही, कारण अनेकांच्या एक्झाम्स सुरू आहेत. परंतु आता मॅचला आपण सुरुवात करतोय. पाळी आणि चिंचवली, आई गावदेवी पाळी आणि गावदेवी चिंचवली अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा चिंचवली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पाली संघाकडून बॅटर्स आता मैदानामध्ये येत आहेत, परंतु हा सामना सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही विनंती करू शिवनसई आणि शिरोली आपणही लगेच मैदानावर पोहोचायचं आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉसही करणार. मला वाटतं मॅक्झिमम दोन्ही प्लेयर टीमचे आलेत. तुम्ही सेट राहा. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. श्री गणरायानं वंदन करून आपण सुरुवात करूया आजच्या या पहिल्या मॅचला. पहिलाच बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. अंपायर ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन. टायमिंग अलर्ट होते बघा. ठीक 6 वाजून अगदी आपण बघतोय 6:56 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत, याकडे तुम्हाला फोकस करायचं. फिल्डिंग टीम बॅटर तयार आहे. सेकंड इनकडे केतन. पहिलाच बॉल वेगवान बघायला मिळाला. हर्षदचा खूपच चांगला बॉल बघायला मिळाला. वाईड यॉर्कर. सातत्यानं दोन्ही टीम एकाच लॉट मध्ये खेळत असतात. मजा येईल या मॅच मध्ये. पहिला बॉल चॅलेंज करत असताना केतन ठाकूरला डॉट बॉलला सुरुवात झाली आहे. वन सेकंड वाईड यॉर्कर केलं. फिल्डर रेडी आहे. ओ टप्पा समोर पडला आणि त्यानं पिकअप अगदी जो वेग पकडला तो थांबवताच आला नाही तिकडे बॅकअप देणाऱ्या खेळाडूला, आणि रन मिळतील या बॉलवर 4. आज सुधीर पाटील सर देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. एका बाजूला मेन अंपायर मिस्टर सँडी पालकर सर, शिवदाज वाघमारे सर, हे दोन ऑफिशियल सध्या क्रीडांगणामध्ये रेडी आहेत ऑफिशियल म्हणून. मॅच रेफरीचं काम करणार आहेत सुधीर पाटील सर, त्यांचं स्वागत आम्ही करू. चांगली गोलंदाजी सुरू आहे. फिल्डिंग मधून थोडा मिसअंडरस्टँडिंग या अगोदर बघायला मिळाला होता. जो चौकार आला होता, खरं तर फिल्डर रेडी नव्हता. थोडं हलगर्जीपणा फिल्डिंग मधून, कारण तुम्ही तयार असले पाहिजेत कोणत्याही मोमेंटसाठी. मैदान फार छान आहे, नो डाऊट, कुठेच खास कळगा नाहीये, परंतु कधी कधी बॉल टर्न होतात, त्यासाठी तयार नव्हता फिल्डर. आणि स्कोरबोर्ड पुढे चाललाय. स्कोरबोर्डवर टोटल 5 धावा बघायला मिळत आहेत. आतापर्यंत सगळे बॉल केतन खेळत. बॅटर मैदानामध्ये ऑन साइड कडे महेशला आपण पाहतोय, आणि हा बॉल देखील त्याच्या बॉडी पासून थोडा दूर ठेवलाय. जी स्ट्रॅटर्जी केतनच्या अगेन्स्ट वापरली होती हर्षदनं, अँड सेम टू सेम पुन्हा एकदा ती स्ट्रॅटर्जी महेशच्या अगेन्स्ट वापरली आमचे आदित्य पाटील फ्रॉम वाजे, आमचे मराठीचे समालोचक. त्यांचं स्वागत आम्ही करू. आज त्यांना संधी मिळते या स्पर्धेमध्ये. अंपायर सिग्नल, इट इज वाईड बॉल. अगदी ब्रॉड वाईड लाईन आहे. गाईडलाईन अगदी बघितलं अनेक स्पर्धेमध्ये आपण 2 ते 3 इंचाची लाईन बघतो, परंतु या स्पर्धेमध्ये टोटली 4 इंचाची वाईड लाईन आहे. त्यामुळे पंचांना अगदी मेन एंड कडून ती लाईन रीड करणं थोडं सोपं जातं, आणि रजनी स्पर्धेमध्ये असायला यावं. वन्स अगेन बॉलच्या खाली डिलिव्हर केलेला हा बॉल, काय बॉलिंग राहिले. चॅलेंजिंग ओव्हर टोटली. थोडं फुटवर्क होतं, परंतु बॉल अगदी बॉलवर पोहोचताच आलं नाहीये बॅटर्सला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. हर्षद चांगली गोलंदाजी करत असताना दिसलाय आज. वेगवान गोलंदाजी सध्या त्याची सुरू असताना. काल खूप चांगला क्रिकेट त्यांनी खेळला, कारण मी नक्कीच या बॉल नंतर सांगेन. गोलंदाज तयार. टेकअप केल्या बॉलनं, परंतु बॉडीच्या दूर होता. एक धाव घेण्याचा मोह आवडता आलेला नाही, आणि तिकडे भरपूर मोठी रिस्क घेतली. या अंपायर सिग्नल वाईड आहे, आणि त्यासोबत ही रन बाईजनं चोरली आहे. एक्स्ट्रा न टोटल पुढे चालते. तुमच्यासाठी एक DRS उपलब्ध असेल. तुम्ही रनआउट साठी किंबहुना बीमर साठी, वाईट साठी तो DRS वापरू शकता. जर DRS सक्सेसफुल राहिलं तर तो पुढे कंटिन्यू असेल, आणि जर अनसक्सेसफुल झालं तर तुम्हाला पुन्हा एकदा त्या इनिंग मध्ये तो DRS मिळणार नाही, किंबहुना DRSच मिळणार नाही, हे लक्षात घ्या.
पहिले षटक सुरू आहे. थोडे एक्स्ट्रा रन आले, 3 एक्स्ट्रा आलेत कारण एक वाईड एक बाईस, परंतु 8 धावा बोर्डर आहेत. 20 मध्ये खेळ आहे आणि प्रॉपरली मिडल होताना आता बॉल बघायला मिळालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवर चौकार. चला नेक्स्ट मॅच शिवनसई संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शिरवली संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. पालीचे आदरणीय वासुदेव ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन साहेब यावं. आपलं यामी आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित जाणता राजा चषक 2026 या क्रीडा नगरीमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन लगेच रेडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गावदेवी माफ करा शिवनसई विरुद्ध शिरवली अशा या दोन संघांमध्ये ही लढाई पाहायला मिळेल. आमचे आदित्य पाटील समालोचक आपलंही सहर्ष स्वागत. बघा ऑलरेडी इथे 2 धाब्यांची पॅनल्टी लागली आहे पाली क्रिकेट संघाला. त्याच्यामुळे पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला विनंती असेल की नेक्स्ट टीम आपण बी रेडी राहायचंय. चला अगदी आता आपण मॅच कडे वळूया. पहिले षटक जे डिलिव्हर्ड झालंय आणि स्कोरबोर्ड वर धावा आहे टोटल 12 धावा. बिनबाद सुरुवात करत असताना सध्या पाली टीम कडून ओपनर सध्या केतन ठाकरे आणि महेश ठाकरे दोन बॅटर्स सध्या मैदानामध्ये आहेत. केतनने चांगला फायदा उचललाय. मागी बॉलवर जो चान्स त्याने घेतला होता 5व्या बॉलवर जो वाईड आला त्याने स्ट्राईक स्वतःकडे टेबल बोर्ड 12 वर आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये थोडा सजावटी सुरू आहेत आणि हे कंटिन्युअसली तुम्हाला बघा मिळेल. हॅलो ऑलरेडी बघा बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि 25 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. गोलंदाज तयार. टॅपिंग क्रिकेट टॅप केलाय अगदी हा डिरेक्ट हिट बी केला आणि त्यानंतर आता पंचाने रेफर केलंय थर्ड अंपायर कडे. पहिल्यांदा नॉन स्ट्राईक एंड कडे चेक केलं जाईल रनआउट, कारण स्ट्राईक एंड कडे तर ऑलरेडी रनआउट तर असेलच. परंतु आता बघायचंय निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. अंपायरनं हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवलाय. सुधीर पाटील सर स्क्रीनवर जॉईंट आहेत आमच्या सोबत. सर ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला द्यावं लागेल. थोडा टेक्निकल एरर आहे त्यामुळे तुम्हाला ऑनफिल्ड डिसिजन द्या प्लीज. सायकी कडे आउट आहे ना सँडी पालकर सर, त्यामुळे त्या बॅटरला परतावं लागेल खेळाडू बाद. साठी टेक्निकल एरर होतं. सुरुवातीला सगळं सेट होतं. चला कॅमेरा पुन्हा एकदा कंटिन्यू आलेला आहे. होतं कधी कधी कारण या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. धावसंख्या बोर्डवर बघायला मिळते 12 रन्स. सुरुवातीलाच अगदी या षटकामध्ये तेजस मुंडे तेजस आलाय बॉलिंग साठी. आज थोडं वर प्रमोट केलंय तेजसला गोलंदाजी मध्ये. खांद्याचा चांगला वापर करतो. थोडा छोटा रनअप आहे परंतु टप्पा फार चांगला असतो. काल अक्षरशः झोप उडवली कुर्ली संघाची या तेजसनं. एक धाव देत असताना जवळपास 3 विकेट्स घेतल्या होत्या. 4 विकेट घेतल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. तोच तेजस आपल्याला बघायला मिळते सध्या गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. का कोणालाच वाटलं नव्हतं कुर्ली संघ हारेल, परंतु काय अफलातून खेळा. लास्ट मोमेंट पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत फाईट बॅक कशा असायला याचं उत्तम उदाहरण. अंतिम 3 बॉल मध्ये 2 धावा पाहिजे होत्या कुर्ली टीमला. शेवटची विकेट होती आणि आकाश पिंगलाने ती चूक केली आणि तिकडे दुसरी धाव नसताना तो रनआउट झाला आणि ऑल आउट झाला कुर्ली. जेव्हा पेलले होते आणि तिकडे फिल्डरला बीट करत असताना बॉल वेगानं स्क्वेअर कटचा फटका भरपूर रॅपिड शॉट होता त्यामुळे वेळच मिळाला नाही फिल्डरला. 4 रन. चारनं स्कोरबोर्ड पुढे चाललाय. बोर्डवर 17 धावा बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या जड मध्ये बॉल पाठवलाय. ओ खराब फिल्डिंग.
चुका केल्या चिंचवली संघाने याच्या अगोदर देखील लास्ट ओव्हर मध्ये अर्थात फर्स्ट ओव्हर मध्ये तो चौकार तिकडे मिसफिल्डचा आला होता आणि आणखीन एक मिसफिल्डचा चौकार. बॅटिंग केतन ठाकरे आता 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकण्याचा विक्रम त्याने सध्या केलेला आहे. स्ट्रायकर कडे येत असताना फारच चांगली बॅटिंग. लेटकर साठी जायचं होतं पुन्हा एकदा फिल्डरला पासून चकवा देत असताना या बॉलवर थोडा बॉल अडवणं अवघड होतं परंतु केतन इकडे चान्स घेतले. डेंजर होतं रिस्की होतं मला वाटतं बॉल वेळेवर रिसिव्ह झाला असं केतनची विकेट धोक्यात होती आणि अगदी 2 धावा या बॉलवर पूर्ण होत आहेत. बघा तिकडे खेळाडू कक्षमध्ये चला तिकडे उठा खेळाडू खेळाडू कक्षमध्ये बसा खालून उठायचं तुम्हाला आणि मॅच सुरू असताना तुम्हाला आवाज द्यायचा नाहीये. ही वॉर्निंग आहे खेळाडू कक्षमध्ये. होय खेळाडू कक्ष त्यासाठी आम्ही थोडं दूरच ठेवलाय परंतु तुम्ही मॅच सुरू असताना खेळाडूंना कॉल करू नका त्यामुळं मिसअंडरस्टँडिंग वाढतं. ड्राईव्ह केल्या बॉलला ॲज अ क्रिकेटर म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खेळाडू कक्षमधून सगळे कॉल एकच सारखे नसतात. कधी कोण सांगतो धाव धाव कधी कोण सांगतो थांब थांब त्यामुळे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अजून कन्फ्युजिंग वाढतं. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. हे षटक फार छान राहिले 2 चौकार जरी आले असले या ओव्हरमध्ये तरी तेजस बघूया 2 षटक समाप्त होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 12 रन आले होते याही ओव्हरमध्ये 12 रन आलेले आहेत. बघा लक्षात घ्या 10 मिनिटं परफेक्ट कंप्लीट झाले सर. पुढची 2 षटकं पुढील 10 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजेत हे लक्षात घ्या. चिंचोळी संघ त्यामुळे टाइम नियोजन मॅनेजमेंट वेळेचे तुम्हाला करायचे. सध्या 12.00 ही करंट रन रेट आहे. बॅटिंग करत असताना एक धावबाची विकेट टीम पाळी संघाने जरूर गमावली आहे परंतु स्कोरबोर्ड 24 वर आहे हे देखील तेवढंच चांगलं. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस अजूनही सुरू आहे लक्षात घ्या. 11 मिनिटं झालेली आहेत. पुढील 9 मिनिटांत तुम्हाला 2 षटकं फेकायचे आहेत. बॉल मैदानाच्या बाहेर गेला स्टॉपवॉच थांबेल नो डाऊट परंतु तुम्हाला कंटिन्युअसली मॅच खेळायचे आहे. लेट झालेत भरपूर लेट झालेत. बॉल जवळ ऑलमोस्ट आला होता आणि अगदी टेकअप करत असताना विकेट किपर कडे दाखल झालाय. लेट कट केलेल्या बॉल निघाल्या वेगानं पाठीमागे थर्डमॅनला पुन्हा एकदा बॉल चकमा देत असताना फिल्डिंग मधून अजून सुधारणा झालेली नाही. आता यावेळेस टाय मारली आहे कारण बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ गेला होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळत आहेत. 3 रन पूर्ण झाले त्या बॉलवर. वेगवान हा स्कोरबोर्ड सध्या बघायला मिळत आहे. फिल्डिंग मधून चुका टाळाव्यातील चिंचोली संघ लक्षात घ्या. ज्या छोट्या छोट्या मिस्टेक तुम्ही आता करतायत ना ते येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला फार चॅलेंजिंग बनतील. 12वे खेळाडू पाणी रेडी ठेवा. इथे अवेलेबल नसेल तर ऑर्गनायझर कमिटीकडून बॉटल्स घ्या कारण हा ओव्हर संपल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि संपता क्षणी तुम्हाला पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. 27 धावांवर स्कोरबोर्ड आहे. एक खेळाडू बाद. उंच खेळायचं होतं बॉल पाठीमागे चाललाय परंतु फिल्डर तिकडे चकमा दिलाय बॉलनं तिकडे टर्न झालाय बॉल आणि निघून चाललाय पुन्हा एकदा. आता नशीब थोडे खराबच म्हणावे लागतील कारण फिल्डर रेडी होता. एका टप्प्यानं बॉल त्याच्याचकडे येणार होता परंतु अचानक बॉलनं दिशा बदलली आणि परिणाम चौकार. पार्टनरशिप बिल्ड होते सध्या 2 खेळाडूंमधून. सध्या सिद्धेशलाही आपण पाहतोय मैदानात. थोडं लेट झाले त्या फटका खेळण्यासाठी बॉडीच्या जवळ आल्यानंतर हा बॉल अगदी शॉर्ट रिलीज केलाय. दुसरी साडी केतन डेंजर कडे आहे. या अगोदर केतनला संधी मिळाल्या चान्स मिळाल्या परंतु आता त्याचा फायदा त्याला घेता आलेला नाहीये. पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळाली आणि परतावा लागेल धावबादनं. दुसरा धक्का पाली संघाला.
खूप चांगलं संगीत ओल्ड इज गोल्ड अगदी बघा मिळतं. रिलीफ स्प्रे स्कोर टोटल स्कोर 32. बॅटर नवीन मैदानामध्ये आलाय. क्लीन बॉल. अजून एक खेळाडू बाद होत आहे. आता विकेट्स गमवायला सुरुवात केली आहे. कंटिन्युअस विकेट सुरू झालेत. आणखीन एक धक्का टीमला. संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवनसई समीर दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत आणि इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपण टॉस करणार आहोत. स्कोरबोर्डवर टोटल 32 रन बघायला मिळत आहेत आणि फार छान गोलंदाजी केली हर्षदनं, कारण एक गोलंदाज 2 ओव्हर फेकू शकतो. या स्पर्धेमध्ये पहिला षटक 12 धावांचं त्याचं होतं, परंतु या ओव्हरमध्ये रन त्यांनी थांबवलेत. आणखीन एक वेगवान बॉल, थोडा बॉडीवर डेंजर लाईन मध्ये बॉलिंग करताना दिसलाय हर्षद सातत्यानं या ओव्हरमध्ये. ड्रिंक्स ब्रेक. चला पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. स्कोरबोर्ड धावा 11च्या सरासरीनं 33 धावा बोर्डवर आहेत. विकेट गमावले सध्या 3चा मॅजिक आकडा बोर्डवर बघा मिळतोय. टॉस करूया. दोन्ही टीम मध्ये वासुदेव ठाकरे साहेब यावं. पालिगावचे उद्योजक आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. शिवनसई आंबे विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी स्वर्गीय श्रीधर 11 शिवनसई आंबे विरुद्ध जहानुमान शिरवली. दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत. फ्रेश मॅच. छापा इस्कॉल. छापा टॉस जिंकलाय. अभिनंदन ऋतिक जहानुमान शिरवली. मागच्या वर्षी आपण चिंचवलीच्या लढत स्पर्धेत दमदार खेळ दाखवलात. जसा टॉस जिंकला टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. प्रथमतः निर्णय बॉलिंग फर्स्ट. आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित जांताराजा चषक 2026 पर्व संजू सचिन असतील आणि त्यांच्या संपूर्ण क्रिकेट संघाने जबाबदारी घेतली. ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर चांगलंच आहे. या सीझन मध्ये कधी शिवनसई श्रीधर 11 आंबेसोबत मॅच झाली की पहिल्यांदाच खेळताय? दुसऱ्यांदाही रिझल्ट हारलोय आम्ही, ते जिंकलेत. क्या बात आहे. म्हणजे फाईट चांगली पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा काही चेंजेस या मॅच मध्ये की आज सेम टीम पाहायला मिळेल? सेम टीम. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. तुम्हाला टॉस महत्वाचा होता? हां, निर्णय कुठला घेतला असता? बॅटिंग. 2 सामने झालेत कॅप्टनने सांगितले, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल यावरती? चला बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. क्या टॉस जिंकला या ठिकाणी शिरवली क्रिकेट संघानं. जहानुमान शिरवली निर्णय घेतला फिल्डिंग आणि समीर तुम्हाला करायचे बॅटिंग. श्रीधर 11 शिवनसई. चला 3 षटकं समाप्त झालेत आणि स्कोरबोर्डवर रन्स देखील तुम्हाला 33 बघायला मिळत आहेत. विकेट्स आतापर्यंत डाऊन झाले. बॅटिंग करणाऱ्या पाली टीमचे 3. चौथ्या षटकाला सुरुवात होते. ऋतिक मुंडे सुरुवात होते. 4th ओव्हर मध्ये तो गोलंदाजी करेल. चांगला फटका खेचलाय क्रॉस बॅटना, परंतु फिल्डर तिकडे पुन्हा एकदा चूक करून बसलाय. वन्स अगेन मिसफील्ड. सगळं काही अगदी असंच बघायला मिळालंय. आणखीन एक चौकार. जे चेतनला आपण बघतोय, चेतन ठाकरे जीवनदानासोबत चौकारे मिळालाय. स्कोरबोर्ड 37. सॉफ्ट डिस्मिस होण्याची शक्यता होती, परंतु इनफिल्डच्या वरून बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग ऑफ कडे विडाचा फिल्डर तयार नव्हता यासाठी आणि अगदी तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 खेळाडूंमध्ये तालमेल बघायला मिळालाय आणि आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग सुरुवातीला जरी केली असली ना, तरी पुन्हा एकदा थोडा धावांसाठी संघर्ष करताना दिसला होता संघ, परंतु
जे काही एक्स्ट्रा चौकार जवळपास मला वाटतं 3 चौकार एक्स्ट्रा बहाल झाले होते. एकदा जिथे एक सिंगल होते तिकडे 3 रन आल्या होत्या. त्या काही मिसफिल्डच्या नोट केल्या जातील सध्या स्कोरबोर्डवर. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये बॅटिंग मधून त्या मिस्टेक सुधाराव्या लागणार आहेत. बाउन्सर अटेम्प्ट केलाय, लेन थोडी पाठीमागे ठेवली, तयार नव्हता बॅटर, लेट कट करायचं होतं. डॉट बॉल इथे बघा मी स्कोरबोर्ड थांबलाय 39 धावांवर. 4थं षटक सुरू आहे सध्या या ओव्हरमध्ये. अगदी आपण ऋतिकला गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. सुरुवात जरी चौकार झाली असते त्यानंतर त्याने 2 बॉल कमबॅक केलाय, एक डबल एक डॉट असं काही चित्र सध्या बघायला मिळतंय. फोर्थ ओव्हर 4थं षटक तेवढंच महत्वाचं सध्या बघा मी. पुन्हा एकदा आलेला हा बॉल पॉइंटला खेळायचा प्रयत्न केला परंतु हा बॉल चाललाय कव्हर्स कडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप कारण आउटफील्ड तेवढीच फास्ट आहे. टप्पा भरपूर बाउन्स होतो या मैदानावर. चौकार. ठाकरे मिडल राऊंडर मध्ये आलाय 5व्या क्रमांकावर. खूप चांगला फटका बघायला मिळाला मागे बॉलवर. चौकारांना आतापर्यंत डील होत राहिली. एकही षटकार आलेला नाहीये संपूर्ण आतापर्यंत या पहिल्या पूर्वार्धामध्ये, परंतु चौकारांची कमतरता नाहीये. पाठीमागे लेग स्लिपचा खेळाडू रेडी होता. डिरेक्ट हिट करण्याऐवजी त्यानं विकेट किपरकडे बॉल देणं पसंत केलं कारण बॅकअप थोडं लेट आलंय. त्या कारणाचं ओव्हर थ्रो होऊ नये याची काळजी त्याने घेतली. फिल्डिंग मधून 1 रन या बॉलवर मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. आता सध्या सिद्धेश आणि चेतन मध्ये भागीदारी रचली जाईल यासाठी. तेजस आणि चेतन यासाठी काळजी ते घेत आहेत. स्कोरबोर्ड पुढे बोर्डवर रन्स आहेत टोटल 44 आणि हा बॉल देखील क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता आणि किती चांगला बॉल इथे डिले होतोय. बघता बघता पहिली 4 षटकं आता समाप्त झालेले आहेत आणि स्कोरबोर्डवर धावा लागले बॅटिंग करणाऱ्या पाली संघाच्या. एकूण धावा आहेत 44. अखेरचं षटक आता सुरू होते. फर्स्ट सेशन मधील फायनल ओव्हर लास्ट ओव्हर मध्ये बघा मी अल्पेश मुंडे लास्ट ओव्हर मध्ये ते गोलंदाजी करणार आहेत. स्कोरबोर्ड सध्या 44 धावांवर 11ची सरासरी सुरू आहे. सुरुवात 12च्या सरासरीने झाली होती आणि सध्या 11चं करंट रन रेट सध्या मैदानामध्ये सुरू असताना तुम्ही पाहिलंय. शेवटचं षटक आणि हलकासा बेल्सला स्पर्श करत असताना बॉल निघालाय पाठीमागे. खेळाडू होत आहेत क्लीन बोल्ड. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आदेश ठाकरे. बॅटिंग साठी येण्यात 6व्या क्रमांकावर खेळाडू दाखल होते. स्कोरबोर्ड 44 वर बघा मिळतं. काही मिसफिल्ड जरी केले असलं चिंचोली टीमनं तरी काहीसा चांगला अपोजिशन्सला थांबवलाय कारण स्कोरबोर्ड एवढंही जास्त झाले नाही परंतु काही बॉल अंतिमचे महत्वाचे आहेत. हाही फुलटॉस बॉल मिडल करता आलं नव्हतं. प्रॉपर टायमिंगच साधता आलं नाही मुळात. त्यामुळे बॉल चालला वाढी स्ट्रॉंग ऑन कडे 1 रन पूर्ण होईल. संतुष्ट राहावं लागेल दोन्ही बॉल अगदी बॅटर्सला. या सिंगलवर स्कोरबोर्ड अजून सिंगलला पुढे. एकूण स्कोरबोर्ड धावा लागले 45. 45 रन्स ऑन बोर्डवर सध्या नोंदवले गेलेत.
फार काळजीपूर्वक पाहिलं जाईल या मॅचकडे. आज वन्स अगेन लो फुल टॉस, पाठीमागे खेळाडू सूरज होते. अगदी हा थ्रो योग्य एंडला केला, परंतु बघायचं पंच काही अजूनही माइंड चक्र बघा सॉफ्ट सिग्नल नॉट आउटच होतं, परंतु थर्ड अंपायरकडे हा निर्णय त्यांनी पाठवलाय, चेक केलं जाईल. थोडं जेव्हा संशयात्मक असतं, अपीलही होतं, त्यावेळेस या गोष्टींची एकेकालचा खानाव क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख नॉट आउट. नॉट आउट अल्पेश मुंडे, जिनके सामने सब बल्लेबाज पड़ जाते थे ठंडे, 1000 से अधिक विकेट लेने वाले आज भी 40+ मास्टर अल्पेश भाई, स्वागत है आपका. बॉल तैयार, बॉलिंग ट्रॅक पे राईट मोर द विकेट आणि हा बॉल अगदी ऑफच्या उजव्या स्टंपच्या जवळून निघून गेला विकेट किपरकडे. फारच छान गोलंदाजी फर्स्ट सेशन्स मध्ये चिंचवली संघाने आतापर्यंत केले. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी पाळीच्या अगेन्स्ट खेळत असताना बॅटल चांगलंच होणार यात मात्र शंकाच नाही, परंतु स्कोरबोर्डवर रन्स ज्या पद्धतीने बघायला मिळतात, आतापर्यंत धावा लागलेत 47, 47 धावा पहिल्या सत्रातील. फक्त आता 2 चेंडूचा खेळ बाकी राहिले, 4 बॉल आतापर्यंत एंड झालेत, त्यामुळे हे टार्गेट सेट करणारे चेंडू आहेत. एकही षटकार आलेला नाहीये या संपूर्ण पहिल्या इनिंग मध्ये, आणि षटकाराची चर्चा होत होती. सूरज रेड्डी आहे, डाऊन द बॉल, चूक त्यांनी केलेली नाहीये आणि विकेट इथे कॅरी केलं जाईल. धक्का क्रमांक 5. स्कोरबोर्ड 47, 47 धावांवर बघा मिळतं. चिंचवली संघाला अगदी वेळेमध्ये आता इनिंग ते संपुष्टात येणाऱ्या वेळेचं फार छान त्यांनी नियोजन केलं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, उंच खेळ बॉल लाईट कट स्क्वेअर कट करायचं होतं, पाठीमागे फिल्डर पॉइंट मधून पोहोचलेत, परंतु त्याच्या अगोदर इनसाइड सर्कल मधून गलीचा खेळाडू तिकडे पोहोचला आणि बघता बघता या बॉलवर कंप्लीट होत आहेत ते 2 रन्स. आणि पहिलं सत्र आता संपलेलं आहे. 49 धावा केलेले आहेत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. गावदेवी पाळी संघानं 50 धावांचं अर्धशतकीय टार्गेट गावदेवी चिंचोली संघासमोर. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. शिवनसई आणि शिरोली झालंय का टॉस? हो झालंय, सॉरी नाही, कधी कधी होतं टॉस झालेला आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण अनेकदा टॉस घेतो, परंतु आज ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण टॉस घेतलेले. 49 झालेत, 50चं टार्गेट आहे. जाऊया आपण आमचे कॉमेंटेटर आदित्य पाटील यांच्याकडे नेक्स्ट इनिंग साठी. हॅलो, ग्रामस्थ मंडळ खानाव आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव आयोजित जाणता राजा चषक 2026 सत्र आपण जरूर पाहतोय. त्यामध्ये पहिली लढत आजच्या रात्रीतील एका बाजूला आपण पाहतोय चिरट पाली आणि एका बाजूला पाहतोय चिंचवली संघ. 2 संघांमध्ये फाईट जरूर पाहायला मिळेल. तिथे मात्र लक्ष जर पाहिलं तर आपण एकूण धाव्यांचं 50 धाव्यांचं लक्ष आहे. येणारे 30 बॉल 50ची गरज आहे. धावा चेस केले जातील का डिफेंड केले जातील इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स चांगला खेळ सातत्याने दोन टीम्स आपण जरूर पाहतोय.
एका बाजूला चिंचवली, एका बाजूला आपण पाहतोय पाली संघ. चला एक लक्षात घ्या, पाली संघाला 2 रनची जी पॅनल्टी होती ती पहिलं षटक जेव्हा संपेल तेव्हा 2 रन ऍड होतील चिंचोली संघाच्या अकाउंट मध्ये. हे लक्षात घ्या, टार्गेट आहे 23 राहणार आहे. त्यामुळे फक्त पहिलं षटक जेव्हा संपेल तेव्हा 2 रन ऍड होतील. येस आदित्य. पन्नास धाब्यांचं लक्ष्य. चांगली मॅच दोन संघांमध्ये जरूर पाहायला मिळेल. 49 धावा धावफलकावर लागलेत. 50 धावांचं टार्गेट टीम पालीने जरूर चिंचवली समोर ठेवले. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय आपण चिंचवली टीमचा पाहिला होता. त्यामध्ये 49 धावांपर्यंत टीम पालीला जरूर रोखले. 2 सलामीर फलंदाज मैदानात रवाना झालेत. तेजस आणि अल्पेशला पण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर सर्वेश वारे पाली टीम कडून आपण जरूर पाहतोय. लवकरच मॅच ऑन होईल. 50 धावा चेस केले जातील का डिफेंड केले जातील. येणारा काल, येणारा वेल, येणारा क्रिकेटचा खेळ जरूर सांगून जाईल. स्ट्राईकला फलंदाज आपण तेजसला पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अल्पेश मुंडे. असे 2 फलंदाजांची गणना जरूर केली गेली आहे. टीम चिंचवली कडून विश्वास दाखवलाय संघाने. तिथं मात्र स्वतःचा आत्मविश्वास दाखवावा लागेल. 50 धाब्यांचं लक्ष आहे. लक्ष महाग नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतो. सर्वेश वारे तयार असणारे गोलंदाजी ट्रॅकवर. पॉवर प्ले 1चं षटक घेऊन 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. 5 षटकांची लढत. पहिला बॉल, पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल असणारे. गिमी झॉन सामन्याला सुरुवात. पहिला बॉल घेऊन सर्वेश तयार गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल गॅप मध्ये ढकललाय. पहिल्याच बॉलवर टप्पा 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 बॉल फरार, चौकार. दरम्यान पाहू शकाल खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय लहूशेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत एकेकालच्या लेग साईडचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख असे आमचे या ठिकाणी प्रकाश पप्पूभाई यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचे सुपुत्र सध्या लेदर मध्ये दमदार अंडर 14 ना अंडर 16 ला दमदार कामगिरी करत असतात. यावं प्रकाश भाई आपलं सहर्ष स्वागत. ही बॉल तिथे मात्र आपण पाहिलं तर ऑफसाईडला जरूर भिरकावला होता. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत या बॉलवर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 6 धावा धावफलकावर. 6 रन ऑन बोर्ड. चांगली फटकेबाजी जरूर पाहायला. सुरुवात चांगली आहे टीम चिंचवलीची. 2 बॉल मध्ये 6 धावा धावफलकावर. गोलंदाज सर्वेश वारे तयार असणारे. तिसरा बॉल घेऊन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय तेजस मुंडे. चांगली फटकेबाजी तेजसच्या बॅट मधून पाहतोय. हाई बॉल, शॉट चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे.
गबस निघालेल, पहिला धक्का लागेल तिथे, तर पंचांचा इशारा लागेल. षटकार लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. या षटकातील चौथा बॉल सर्वेश. चौथा बॉल फटका चांगला, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, खाली एरिया, गाळलेली जागा भरली आहे. एका टप्प्याने बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. तर चिंचवलीच्या बॅटरसाठी ते मात्र सुवर्ण संधी असणार आहे. आई बॉल तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने जरूर केलाय. मागे क्षेत्ररक्षक रैनादे, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिला आणि तिथे मात्र आपण पाहतो या बॉलवर एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 17. चिंचवलीच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. किरणदादा घोंगे त्यानंतर ओमकारदादा ठोंबरे यांच्याकडून दोन्ही फलंदाजांसाठी 3 षटकार लगावले, तर 5,000 चौकार मारले तरी सुद्धा 3 चौकार 3 षटकार 5,000 रुपये. आपल्या गावावरचं प्रेम आपण जरूर पाहतोय. कॅश प्राइज लावलंय तिथे मात्र. मागणी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. सर्वेश वारेच्या माध्यमातून 17 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील शेवटचा बॉल, अंतिम बॉल, लास्ट बॉल, शेवटचा बॉल. तिथे मात्र लिडिंग एज लागली होती आणि तिथे मात्र आपण जरूर पाहतोय जेल जमिनीला दान झालाय. संधी होती, संधीचं सोनं करायचं होतं. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता, निर्धा बॉल. षटक क्रमांक पहिले समाप्त. पॅनल्टीच्या 2 धावा तिथे मात्र ऍड केले जातील. एकूण धावफलक जाईल तो म्हणजे 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. स्क्रीन आपण जरूर पाहतोय. प्रकाशजी जाधव त्यांच्या समेत माजी सरपंच लहूदादा पाटील ऑन स्क्रीन आपण जरूर पाहतोय. मान्यवरांची मांदी. या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम, शुभ स्वागतम. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज निखिल लोते. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड, 50 धाव्यांचं लक्ष्य. कमबॅक करावा लागेल निखिल लोतेला. तिथे मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय. तिथे मात्र तेजस मुंडे, अप्रतिम फलंदाजी मागच्या षटकामध्ये त्याच्या पण बॅट मधून पाहिले. तोच तेजस ऑन स्ट्राईक जरूर आहे. तिथे मात्र एक लेफ्ट हँडेड म्हणून घातक ठरलाय मागच्या षटकामध्ये. चांगली फटकेबाजी त्याच्या बॅट मधून आपण जरूर पाहिले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणारे. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर निखिल लोते. फर्स्ट बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज, बॉलिंग अटॅकवर निखिलला आपण पाहतोय. पहिला बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. 23 थरार, लाईन सुरेख, टप्पा सुरेख, मिश्रण करत असताना बॉल आपण जरूर पाहिला. डॉट बॉल, निर्धा बॉलची सांगता होत असताना आपण जरूर पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय निखिलच्या माध्यमातून. पहिला बॉल निखिलच्या नावावर राहिले. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. दुसरा बॉल या षटकातील निखिल घेऊन. पाली टीमच्या मी गोलंदाजी पाहिली होती बेलिवलीच्या ग्राउंडवर.
चांगली गोलंदाजी केली होती. हाय बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय पंचांचा इशारा. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये धाव मोजली जाईल, गणली जाईल. तिथे मात्र धाव फलकामध्ये 1 फरक पडेल. 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड लागलेल्या जरूर पाहायला मिळतील. अजूनही 30 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज तेजस मुंडे आपण जरूर पाहतोय. तेजससाठी बॉल होता लाऊड अपील आणि तिथे मात्र पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अजून एक एक्स्ट्रा मध्ये धाव खर्च केली जाईल. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय 21 धावा, 21. अजूनही 29 धाब्यांची गरज आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. खराब गोलंदाजी सध्या दाखवत असताना पण निखिल पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर 2 सलगची वाईड आपण जरूर पाहतोय. लाईन भेटत नाहीये, लाईन भरकटलीये. कमबॅक करावा लागेल, चांगला खेळ साकारावा लागेल. तिथे मात्र कमबॅक होऊ शकतो, परंतु हा बॉल आपण जरूर पाहतो गॅप मध्ये. कोणी क्षेत्ररक्षण आहे तिथे मात्र बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. मदतीने संघ जाऊन पोहोचेल 25 धावा, 25 ऑन बोर्ड लागलेल्या जरूर पाहायला मिळतील. फलंदाज तेजस चांगली फटकेबाजी जरूर करतोय आपल्या टीम साठी. तिथे मात्र धावा जमवायचे, त्याला माहित आहे धावांचा पाठला करायचंय. आई बॉल तिथे मात्र तेजसची दादागिरी आपल्याला पाहायला मिळते. बिग वन, बिग अटॅक, बिग स्ट्रोक, षटकार. आपण पाहू शकाल गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्व तथा भारतीय जनता पार्टी या मोर्चा दमदार नेतृत्व आणि वाकडी गाव बूथ अध्यक्ष सन्मान्य धनंजय शेठ पाटील यांचं व्यासपीठाखाली शुभागमन आणि त्यांच्या समवेत ओम साई एंटरप्राइजेस, ओम साई फार्म हाऊसचे सर्व गणेश पाटील साहेब वाकडी यांचं या ठिकाणी शुभागमन साहेब यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं जाणता राजा चषक 2026 ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित आणि गावदेवी क्रिकेट संघ खानाव आयोजित जाणता राजा चषकामध्ये धनंजय शेठ, नरेश शेठ पाटील आणि सन्मान्य गणेश पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. यस, फलंदाज बाद असणारे तिथे मात्र फलंदाज तेजसला पडवा लागेल. बिग विकेट, मोठा आदरा मिळतोय टीम चिंचवलीला. फलंदाज बाद. फलंदाज इनॅट क्रमांक 3 ऋतिक मुंडेवर जबाबदारी दिली आहे. केसरी ग्रुप आंबे शिव चिंचवली तिथे मात्र कॅश प्राइज झालंय आपल्याला जरूर पाहायला मिळालं. 3 षटकार लगावले तर 3000 रुपये. वेगवेगळे कॅश प्राइज आपण जरूर पाहतोय. केसरी बैल आपण जर पाहिला आंबेशी चिंचवली तिथे आपण जरूर पाहतोय. एक चांगलं नाव त्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला जरूर केलेलं पाहायला मिळते. त्यांचंही स्वागत. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं, दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा निखिल आपण पाहतोय. हा बॉल ऋतिक साठी होता, लेग साइडला भिरकावून दिलाय. सीमारेषा पार. अजून एक येतोय दर्जेदार चौकार. जाऊन पोहोचेल 35 धावा, 35 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा निखिल तयार आहे. ऑन स्ट्राईक ऋतिकला आपण जरूर पाहतोय. बॉल तिकडे भिरकवलाय, क्षेत्ररक्षक मागे तैनात आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवर आपण पाहतो एक सिंगल.
सिंगलच्या मदतीने संघ आपण जाऊन पोहोचेल एकूण 36 धावा. 36 धावा फलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरे समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36. देऊ आपण डीजे चान्स. डीजे जशी संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवनसई आंबे विरुद्ध त्यांना फाईट करेल मैदानावरती तो शिरवली क्रिकेट संघ. श्रीधर 11 शिवनसई आंबे विरुद्ध जहानुमान शिरवली अशी लढाई पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण पाली चिरड परिसरातील खुनी परिसर संघ पाली चिरड विरुद्ध त्यांना फाईट करतो मैदानावरती तो म्हणजेच चिंचवली. तर नक्कीच येणारे 18 बॉल 14 ची गरज आहे. 18 बॉल 14चं समीकरण. गोलंदाज सर्वेश वारीला आपण पाहतोय. हा बॉल तिथे मात्र समोर ठेवला होता. पुढ्यातून उचलून फेकून दिलाय. सीमारी शबार. बिग वन षटकार. संघ जाऊन पोहोचेल एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते ऑन बोर्ड 42. येणारे 17 बॉल 8 ची गरज आहे. हाई बॉल तिथे मात्र लेग साईडला भिरकावलं. क्षेत्ररक्षक मागे तैनात आहेत. यस उचलतील फेकतील तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळते या बॉलवर सिंगल कंप्लीट. येणारे 16 बॉल आणि 7 ची गरज आहे. 16 बॉल 7चं समीकरण आपण जरूर पाहतोय. एका बाजूला चिंचवली, एका बाजूला आपण पाहतोय पाली संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये. चिंचवली संघ आपण जरूर पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज अल्पेश मुंडेला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज ऋतिकाला. त्यांनी सुद्धा चांगली फटकेबाजी केली. संघासाठी धावा जमवल्या. चांगली सुरुवात आपण पाहिली फलंदाज तेजसच्या माध्यमातून. 7 ची गरज होती तिथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 15 बॉल 7 ची गरज. 15 बॉल 7चं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाज सर्वेश वारे तयार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. सर्वेश वारे 15 ला 7. 15 बॉल 7 ची गरज. गॅप मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक मागे तैनात. चुकी. मागे बॅकअप होतं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तत्पूर्वी या बॉलवर 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने समीकरण उडेल. येणारे 14 बॉल आणि 5 ची गरज. 14 बॉल 5चं समीकरण आपण जरूर पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपल्याला पाहायला मध्ये 45. 45 ऑन बोर्ड. 1 विकेटच्या नुकसानामध्ये टीम चिंचवली. हा बॉल तिथे मात्र पाहतोय डॉट बॉल. निर्धाव बॉलची सांगता होईल. येणारे 13 बॉल आणि 5 ची गरज. 13 बॉल 5चं समीकरण आपण जरूर पाहतोय. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. सर्वेशला आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातील. 13 बॉल 5चं समीकरण. स्ट्राईकला फलंदाज आपण अल्पेशला पाहतोय. गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र पंच इशारा करतील. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये धाव खर्च केली जाईल. तिथे मात्र येणारे 13 बॉल 4 ची गरज. 46 धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगली फटकेबाजी तिथे मात्र आपण पाहिली. तेजस्वी त्यानंतर ऋतिकची. मैदानात अल्पेश सुद्धा चांगली फटकेबाजी करतोय आपल्या टीमसाठी. हा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट. सन्मान देण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण जरूर पाहिला. या बॉलवर एक सिंगल कंप्लीट होईल. येणारी 12 बॉल आणि 3 ची गरज असणारे. 12 बॉल 3. आता सर्व आम्ही मेगा फायनल सुपर 14 जी बरोबर 18 तारखेला तुम्हाला मेगा फायनल या स्पर्धेची पाहायला मिळेल. त्यापैकी पहिला सामना असेल आंबे विरुद्ध धंद्रेपाडा सत्या.
दुसरी मॅच असेल कोंडली विरुद्ध आजच्यातून विजेता क्रिकेट संघ, त्यांना दुसरी मॅच खेळायची आहे. तिसरा सामना जुई बी विरुद्ध दुंद्रेपाडा रोशन. त्याच्यानंतर चौथा सामना खेरणे बी विरुद्ध चिंचवली आकाश. त्याच्यानंतर आजच्या सी पोल मधून 8 संघ असतील, त्यातून 2 संघ जातील, ते खेळतील 5वी मॅच. 6वी मॅच बुर्दुल विरुद्ध धाकटा कांदा आणि अंतिम सामना हरिग्राम विरुद्ध कोल्ली. अशा लढती असतील. तर नक्कीच सर्वांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवली जाईल. तिथे मात्र येणारे 12 बॉल 3 ची गरज. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तेजसला, पाहतोय आपण संगमला, पाहतोय पहिल्याच बॉलवर. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय फलंदाज बाद असणारे. नॉट आउट आहे. तिथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवर संगमला आपण जरूर पाहतोय. षटकातील पुन्हा एकदा तयार. हा बॉल तिथे मात्र पाहतोय विनिंग मोमेंट. सामना जिंकलाय तिथे मात्र टीम चिंचवलीने. एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळाला. चांगली फाईट पाली संघाने सुद्धा दिली, परंतु शेवटच्या क्षणाला सामना गमावला आणि सामना जिंकलाय टीम चिंचवलीने. आणि तर तेजस मुंडे अभिनंदन टीम शिरवली संघानं, माफ करा आई गावदेवी चिंचवली संघानं हा सामना जिंकलाय. आणि या ठिकाणी हार्डलक आई गावदेवी पाली चिरट परिसरातून हा संघ आपण पाहिलात, अगदी वेळेवर आलात आणि नक्कीच या ठिकाणी एक चांगला खेळ आपण दाखवला या स्पर्धेमध्ये. आणि केतन तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. काही झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकदा नव्याने उंच भरारी घ्या, लाईन अप करून जा आपण आणि त्या आपल्या समवेत चिंचवली संघासोबत आपण हस्तांतरण करा. चला हडलक पाली क्रिकेट संघ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. केतन